भाजी बनवण्याची माझी शॉर्टकट मेथड. हे स्टीलचं पातेलं घेतलं ज्यामध्ये ॲक्च्युली फोडणी करायची आहे, पण त्यामध्ये पहिला मी कांदा घेऊन त्याच्यात चिरून घेतला. त्यानंतर टोमॅटोच्या सीड्स काढून घेतलेल्या होत्या. त्या टोमॅटोला मी इकडे असंच हातावर म्हणजे हाताला धार न लागता पण असे बाजूला असे नुसते असे त्याचे पीसेस काढून ह्याच्यात काढले. ह्याच्यात त्यानंतर मीठ पण मी घातलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी तेल घालणार आणि हे सगळं मी तळून घेणार. तळता तळता त्यामध्ये मी मालवणी मसाला ॲड करणार, म्हणजे स्पायसीनेस पण ह्यामध्ये सगळी ॲड होणार. इथे कॉलीफ्लॉवरला स्वच्छ करून ठेवलेलं आहे आणि मक्यांचे दाणेसुद्धा इथे काढून ठेवलेले आहेत, ज्याची भाजी बनवायची आहे. एक बटाटासुद्धा मी ॲड करणार आहे. बटाटा थोड्या वेळाने घेणार, बाजूला ठेवलेला आहे. बटाट्याची साले काढायची आहेत. फोडणी तुम्ही हवं तर तुपाची पण करू शकता किंवा 3 कॉम्बिनेशनसुद्धा वापरू शकता. तूप प्लस कोल्ड प्रेस्ड ग्राउंडनट ऑइल प्लस कोल्ड प्रेस्ड तिळाचं तेल किंवा तिन्हीपैकी एक काही पण वापरू शकता. असंही कॉम्बिनेशन वापरलं जाऊ शकतं. आणि आज माझ्याकडे नारळ दूध नाही आहे, तर तुम्ही मार्केटमध्ये नारळ दूध अवेलेबल असतं, तर ते 200 ml नारळ दूधसुद्धा ॲड करू शकता किंवा नारळ किसूनसुद्धा ॲड करू शकता. पण शॉर्टकट मेथडने सांगतो त्यामुळे नारळ दूध डायरेक्टली ॲड करू शकता. आज माझ्याकडे एक चीजचा क्यूब आहे, जर जमलं तर मी ह्याच्यावर नंतर फायनली ग्रेट करून ॲड करेन. तर आता फ्राईंग प्रोसेस सुरू आहे. चमच्याने ढवळत आहे. थोड्याच वेळात मालवणी मसाला ॲड करून मिक्स करणार, म्हणजे मसालासुद्धा शिजेल. मालवणी मसाला ॲड केलेला आहे, ढवळत आहे. छान सुगंध यायला लागलेला आहे. व्हेरी नाईस अरोमा. मक्के आणि कॉलीफ्लॉवर एकदम नीट धुवून घेतले आणि आता मी त्या फोडणीमध्ये ॲड करत आहे. आता यामध्ये मी एक बटाटासुद्धा छोट्या फोडी करून घातलेला आहे आणि आता हे सगळं मिक्स करणार. यामध्ये पाणी ॲड करणार, झाकण त्याच्यावर ठेवणार आणि मसाला कमी असेल तर ते पण मी म्हणजे बघणार आणि त्यानंतर मग शिजवणार त्याला. इंडक्शनमध्ये जरा ऑफ ठेवलेला मी, पॉवर ऑफ. आता परत पॉवर ऑन केलेला आहे आणि ढवळत आहे. एका हातात कॅमेरा आहे म्हणजे फोन रेकॉर्डिंगसाठी आणि एका हाताने ढवळत आहे, त्यामुळे टोपाला पकडू नाही शकत आहे मी. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माझा चॅनल मल्टी थीम चॅनल आहे. हिंदू रिलिजन अँड फेस्टिवल्स, वॉकिंग टूर, रोड ट्रॅव्हल, ॲनिमल व्हिडिओज, प्रॉडक्ट अनबॉक्सिंग व्हिडिओज, कुकिंग व्हिडिओज, रेस्टॉरंटमध्ये जाऊन फूड रिव्ह्यूचे व्हिडिओज, हॉटेल रूम टूर्स, कोकणातले व्हिडिओज, रस्त्यातले व्हिडिओज, अशा बऱ्याच प्रकारचे एन नंबर ऑफ टॉपिक्स, म्हणजे मल्टी थीम चॅनल. सो प्लीज सबस्क्राईब. पाणी ॲड केलेलं आहे मी. इंडक्शनला 1100 वॉट्सवर ठेवलेलं आहे. कवर करायला झाकण पण आणलेलं आहे. थोडं ढवळत आहे. आता पाणी आहे त्यामुळे काय खालून तर काय करपणार नाही आहे. ह्याचं झाकण बंद करून ठेवून स्पूनवर ठेवतो आहे. थोडा वेळ कुक करायला देणार. साधारण 15 मिनटं तरी शिजवायला लागणारच, कारण कॉलीफ्लॉवर, बटाटा ह्या 2 वस्तूंना शिजायला वेळ लागतो. मी साधारण 20-22 मिनटं जरा लो पॉवरवर ठेवलं आणि आता बघतोय मी हीट आतमध्ये कोंडून ठेवून त्यानंतर शिजवलं. हीट आत राहिल्यामुळे ते कुकिंग बेटर होतं, पण मला वाटतं अजून गरज आहे. हा बटाटा आहे आणि हा कट करून बघत आहे. जोर लागतो आहे मला कट करायला, म्हणजे त्याचा अर्थ नाही आहे अजून प्रॉपर शिजलेलं. अजून 10-12 मिनटं शिजवायची गरज आहे. आणि जरा 700 वॉट्सवरून जरा 900 वॉट्स किंवा 1000 वॉट्सवर ठेवतो मी. अजून 10-12 मिनिटांनी हा कॉलीफ्लॉवरचा एक पीस काढला आहे मी आणि खाऊन बघणार आहे मी. कॉलीफ्लॉवरचा पीस शिजला आहे प्रॉपरली, म्हणजे बटाटासुद्धा शिजला असणार. कॉर्न्सना तर काही एवढं शिजायला काही लागत नाही. जरा झाकण बाजूला करून
फुल व्ह्यू दाखवतो. मस्त वाफ येत आहे, शिजायचा सुद्धा तो मस्त आवाज येत आहे, बरं वाटतंय. स्वतः बनवलेली भाजी मी खाणार आणि चॅनलवर म्हणजे व्हिडिओ बनवून प्रेझेंट करायला सुद्धा बरं वाटतंय. ही भाजी खाणार आहे मी आज वरीच्या तांदळासोबत. तर त्यासाठी हा स्टीलचं एक पातेलं घेतलं आहे आणि वरीचा तांदूळ मी ह्याच्यात घेणार. तर वरीचे तांदूळ मी ह्याच्यात काढलेले आहेत. ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी सांगतो. वरीचे तांदूळ एकदम बारीक असतात आणि साधारण आता त्यांचं अर्धा किलोची किंमत 80 रुपये असं मुंबईमध्ये कॉस्ट सुरू आहे. आणि ह्याचा ना GI ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो. ॲक्च्युली माझी तर इच्छा आहे की कुठेही रेस्टॉरंटमध्ये पण किंवा कुठेही डाळ राईस किंवा कधी खाताना वरीचा तांदळाचाच भात खावं लाईफ टाईम. ही ॲक्च्युली माझी इच्छा आहे, पण एव्हरी टाईम इट डज नॉट बिकम पॉसिबल. तर ॲक्च्युली तो शिजवताना जरा पाण्याचं प्रमाण जे आहे ना, मी वरीच्या तांदळाची पेस्ट खूप वेळा बनवतो, ओट्स बनवतो जसं तेव्हा खायला वगैरे. पण आज मी हा भात बनवून मी बनवतो आहे. ॲक्च्युली मी एक ती स्टीमिंग टेक्निक वापरतो ना साधारण नॉर्मल राईससाठी, ज्याच्यामध्ये मी एक मोठं व्हेसल घेतो, त्यामध्ये थोडं पाणी घेतो आणि त्याच्यामध्ये एक छोटं व्हेसल घेतो आणि त्यानंतर मग तो शिजवतो. तर तो राईस जो नॉर्मल राईस असतो ना तो प्रॉपर बनतो, कोलम राईस किंवा कुठलाही बासमती राईस असो. पण ती सेम टेक्निक मी जर वरीच्या तांदळासाठी वापरली तर ते काही भलतंच विचित्रच बनतं. ते त्याच्यामध्ये पाणी असं कितीतरी वेगळं राहतं. तर हे आता मी ओपन कुकिंग करणार आहे ह्याला. हे आता मी कदाचित भाजून पण घेईन किंवा नाही भाजून घेणार, पण मी तुम्हाला सांगतोय हे जे आहेत ना, हे आता टोप असा इंडक्शनवर ठेवून चमचा घेऊन ह्याला आपण भाजू पण शकतो. आणि त्यानंतर त्याला एक वॉश करून रिन्स करून त्यानंतर त्याच्यात कमी पाणी ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आणि मग तो जरा सुका भातासारखा असा बनेल. थोडासा असा ओलसरपणा राहणार त्याच्यात, नाहीतर खाली एकदम तो चिकटून जाईल. पण तो हे लो GI असतं, चांगलं आहे हेल्थसाठी. त्यामुळे मी आज रेग्युलर राईसच्या बदली हा राईस बनवून मी भाजीसोबत एन्जॉय करणार आहे. तर आता वरीचा तांदूळ वापरून त्याचा भात बनवत आहे. वरीचा हे इंडक्शन आता ऑन करतो आणि मी तुम्हाला सांगतो. 2000 वॉट्सवर मी ठेवलेलं आहे इनिशियली आणि पाणी एकदम कमी ठेवलेलं आहे. पाव टोप पाणी किंवा पावपेक्षा जरा कमीच असं पाणी ठेवलेलं आहे. वरीच्या तांदळांना मी प्रॉपर वॉश करून घेतलं आणि आज मी हे तांदूळ जे आहेत ते भाजून नाही घेतलेले आहेत. पण मी तुम्हाला मगाशी म्हणालो की एक स्टीलचा चमचा घेऊन ह्यामध्ये हे भाजून घेऊन त्यानंतर रिन्स करूनसुद्धा बनवता येतील. तर आता ती शिजायची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि थोड्याच वेळात मी आता 10 मिनटात, मला वाटतं 10 ते 12 मिनटांनी भात झालेला असेल तो मी तुम्हाला दाखवेन. तर ना इथे हा भात तयार आहे. थोडासा चिकटसारखा दिसतोय, पण त्यातल्या त्यात खूप चांगला बनलेला आहे. मी ना जरा वेळ त्याला साधारण 2 मिनिटांसाठी वगैरे त्याच्यावर झाकण पण ठेवलेलं होतं. म्हणजे जरा असं होल आले, तिकडे इथे पण आले होल जरा. तर अजून थोडंसं त्याला सुकवू पण शकतो, बट इट्स वेल कुक्ड. आणि आपण बघू शकतो की अति पाणीसुद्धा नाही झालेलं आहे ह्याच्यात. तर जर असं हवं तर ट्राय करू शकतो मी याला. पण आज राईस फॉर्ममध्ये त्या एकदम पहिल्यांदा माझा छान बनलेला आहे. तर पेस्ट तर तशी मी बनवायचोच नुसतं, पण आज मला ते जेवणाबरोबर हवं आहे ना. सो आय वुड लव टू मेक धिस काइंड ऑफ राईस इवन विथ डालसोबत पण. म्हणजे रेग्युलर राईसच्या बदली हा राईस मला खरोखर एन्जॉय करायला आवडेल. आणि सगळ्यांनीसुद्धा हे की म्हणजे हा राईस प्रिफर करावा, म्हणजे वरीच्या तांदळाचा राईस हा हेल्थसाठी बेटर आहे. सो इकडे माझी बनवलेली कॉर्न कॉलीफ्लॉवर भाजी इथे आहे. आणि तर मग कॉर्न कॉलीफ्लॉवर भाजी आणि तो राईस मी एन्जॉय करणार आहे, वरीच्या तांदळाचा भात. प्लीज सबस्क्राईब. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत असते. 9 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पण ओव्हरऑल एफर्ट्स 1 तासापेक्षा जास्त. तर हे सगळं कुकिंग 1.5 तास वगैरे साधारण एफर्ट्स होते. आणि अपार्ट फ्रॉम दॅट आधीचं पुरं सगळं क्लिनिंग वगैरे, सगळं व्हेजिटेबलचं सगळं नको असलेल्या त्या गोष्टी काढणं, कांद्याच्या साली वगैरे काढणं, हे ओव्हरऑल 2.5 तासापेक्षा जास्त वगैरे मेहनत आहे. तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. टेक केअर. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.